पीएम किसान सन्मान योजनेचा 22वा हप्ता तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला, परंतु नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे काय? जो हप्ता ऑक्टोबर महिन्यापासून थकला आहे तो हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा कधी होणार, हा प्रश्न या विधानसभेमध्ये वारंवार विचारला गेला आणि त्यावरच आता आपल्या कृषी मंत्र्यांच्या द्वारे स्पष्टीकरण आलं आहे आणि त्यामुळेच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे, कारण नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वितरण होणार आहे। नमो शेतकरी योजना कुठल्याही प्रकारे स्थगित नाही, कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी बंद झाली नाही, तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि याचे 2000 रुपये हे राज्यातील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहेत। आता लाभार्थी शेतकरी म्हणजे किती, तर हे शेतकरी 91,18,000 ज्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता मिळाला आहे त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तरतूद केल्याची माहिती आपल्या कृषी मंत्र्यांनी दिली आहे। आता हे पैसे नक्की कधी जमा होणार आहेत याबाबतची माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासोबतच आपल्या कृषी मंत्र्यांनी नक्की काय सांगितलंय ते देखील तुम्हाला माहिती देणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, चॅनलला सबस्क्राइब करायचं आणि पेजला देखील फॉलो करून घ्यायचंय, जेणेकरून या सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचणार आहेत। तर मित्रांनो, राज्याचे कृषी मंत्री माननीय दत्तात्रय मामा भरणे यांना विधानसभेमध्ये जेव्हा प्रश्न विचारला गेला की पीएम किसानचे पैसे येत आहेत परंतु नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे काय, या आधी सांगायचं झालं तर लक्षात घ्या, राज्य सरकारच्या वतीने ज्या पुरवणी मागण्या मागवल्या होत्या या पुरवणी मागण्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा उल्लेख केला होता आणि तेव्हाच आपण सांगितलं होतं की नमो शेतकरी योजना कुठल्याही प्रकारे बंद झाली नाही, नमो शेतकरी योजना ही चालूच आहे आणि त्याच्या हप्त्याचे वितरण देखील होणार आहे। आणि त्याच पद्धतीने आपल्या कृषी मंत्र्यांनी देखील त्या ठिकाणी बोलताना स्पष्टपणे सांगितलं आहे की नमो शेतकरी योजनेच्या पुढच्या हप्त्याचे वितरण येत्या काही दिवसांमध्येच राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती होणार आहे। खरं पाहायला गेलं तर हे वितरण खूप जास्त लांबले आहे। आधीप्रमाणे जर घेतलं आपण तर ऑक्टोबर महिन्यामध्ये या योजनेचा हप्ता यायला हवा होता। ऑक्टोबर संपला, नोव्हेंबर संपला, डिसेंबर महिना संपून अख्खा 2025 संपला, जानेवारी फेब्रुवारी महिना देखील गेला आणि म्हणूनच अनेक शेतकरी मित्रांचा प्रश्न होता की योजना आता खरंच बंद झाली आहे का। एक तर आपण पाहिलंय की राज्यभरातील शेतकरी विविध अडचणींचा सामना करतोय आणि या अडचणींच्या वेळी त्यांना या पैशामुळे किंवा या आर्थिक सहाय्यामुळे त्या ठिकाणी थोड्याशा प्रमाणामध्ये मदत होत असते आणि ही मदत मागील काही महिन्यांपासून येत नसल्याने त्या ठिकाणी शेतकरी अत्यंत नाराज होते, परंतु त्यामध्येच ही महत्त्वाची अपडेट आल्यामुळे आणि शेतकऱ्यांना आता पैसे येणार असल्यामुळे नक्कीच त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्याद्वारे यामध्ये समाधानाचं त्या ठिकाणी वातावरण आहे। परंतु आता हे पैसे नक्की खात्यावर कधी येणार आहेत, आपले कृषी मंत्री काय म्हटले तर बघा, त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये स्पष्टपणे सांगितले की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी तरतूद केलेली असून त्या संदर्भातील माहिती फायनान्शियल डिपार्टमेंट म्हणजेच अर्थ विभागाकडे पाठवली आहे। म्हणजेच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठीची यादी तयार करून त्या ठिकाणी निधी जो लागतोय तो निधी त्या ठिकाणी राज्याच्या अर्थ विभागाकडे मागवला गेला आहे। आता अर्थ विभागाला देखील हा निधी देण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाही, कारण अर्थ विभागाला त्या ठिकाणी ज्या पुरवणी मागण्या होत्या त्या पुरवणी मागण्यांमध्ये सर्व मान्यता मिळाली असून अर्थ विभाग विविध योजना आहेत ज्यामध्ये निराधार योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल किंवा आपली नमो शेतकरी योजना असेल, या योजनांसाठी निधी वितरित करू शकते। त्यामुळे त्यांच्याकडे देखील हा निधी देण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण नाही आणि म्हणूनच येत्या काही दिवस बोलतोय कारण हे आठवड्याभराच्या आतच ही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन शेतकऱ्यांच्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा होणार आहेत। मार्च महिन्याच्या आधी म्हणजेच की 31 मार्चच्या आधी विविध योजना ज्या असतात त्या सर्व योजनांच्या हप्त्याचे वितरण सरकारला करावेच लागते आणि म्हणूनच या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे देखील वितरण केले जाणार आहे। आता कृषी मंत्री यांची स्वतः अधिवेशनामध्ये ही माहिती दिली आहे, त्या संदर्भात वारंवार विचारलं जात त्यांना की नक्की तुम्ही याबाबत बोला, पीएम किसानचे पैसे तर येत आहेत ते काय वेळेवर येत आहेत, परंतु राज्य सरकारच्या वतीने जी योजना घोषित केली होती ती योजनेचं काय झालं, ती योजना बंद पडली का। आणि त्यामुळे आता जर राज्याच्या अर्थ विभागाकडे माहिती देऊन अर्थ विभागाने त्या ठिकाणी निधी दिल्यानंतर लगेचच नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता संभाव्य तारखेबद्दल बोलायचं झाल्यास यामध्ये बघा 20 ते 23
मार्चच्या आसपास योजनेचा हप्ता वितरण होणार असल्याची माहिती मिळत आहे। साधारणपणे 25 मार्चच्या आधीच राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। ही आपण जास्तीत जास्त लांबची तारीख सांगितली आहे, कारण परत अनेक शेतकरी म्हणतात की तुम्ही सांगितली तारीख होती परंतु त्यावेळी पैसे मात्र आले नाहीत। म्हणून आता 25 मार्चच्या आधी राज्यभरातील 91 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभ होतो का हे नक्की कमेंट करून सांगा। त्यासोबतच अनेक शेतकऱ्यांचा एक प्रश्न होता की आम्ही पीएम किसान योजनेसाठी नवीन अर्ज करू शकतो का? तर लक्षात घ्या, जर तुमच्या नावावर 2019 नंतर 2019 नंतर जर तुमच्या नावावर वारसा हक्काने जर जमीन आली असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोनही योजनेसाठी तुमचा अर्ज करू शकता। अर्थातच पीएम किसान या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर तुम्ही नमो शेतकरी या योजनेसाठी डायरेक्ट तुम्ही त्या ठिकाणी पात्र ठरता। नमो शेतकरीसाठी कोणत्याही प्रकारे तुम्हाला नवीन अर्ज भरावा लागत नाही। म्हणूनच जर तुमच्याकडे वारसा हक्काने जमीन आली असेल तर नक्कीच तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता। परंतु तुम्ही जर खरेदी केली असेल, जर खरेदी खत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही। आता या योजनांबाबतचे तुमचे जे काही प्रश्न असतील ते नक्कीच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका। ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करून अशाच कामाच्या माहितीसाठी, हक्काच्या अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।